स्टार प्रवाहावरची तुमची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम. चला पाहूया आज काय विशेष घडलं. तर आज अचानकच एक कुरिअरवाला आपल्या काव्याच्या दरवाजामध्ये येतो. तिच्या आईच्या घरी त्या दरवाजामध्ये येतो. ती पाहते ह्या कुरिअरवाल्याने काय आणलेलं आहे. मी तर काही कुरिअर मागवलंच नव्हतं. आणि तेव्हा ती विचारते तिच्या मैत्रिणीला की तू काही मागवलं होतंस का. तर ती बोलली हो, तुझ्यासाठी स्पेशल आहे. तेव्हा ती म्हणते काय आहे स्पेशल. तर ती म्हणते तुला गोड खायचं होतं ना, बघ ना तूच खोलून काय आहे. आणि जेव्हा ती बघते तर त्याच्यामध्ये असतो रसगुल्ला. आता हा रसगुल्ला पाहिल्यावरती काव्या काय रिॲक्ट होते तर तिला लगेच जीवाची आठवण येते. आणि जीवा म्हणतो हा रसगुल्ला एवढा छान आहे ना, जिभेवरती एवढा तरंगतो, विरघळतो की मला प्रत्येक बाईट्सला तुझी आठवण येते. या सेम रसगुल्ल्यासारखी आहेस तू, हे तिला आठवतं. आणि ती तिला म्हणते माझी चॉईस चेंज झालेली आहे आणि मला हे आवडत नाही. आणि ती रागाने रिॲक्ट होते आणि म्हणते मला हे खायचं नाही आहे. त्यामुळे ती म्हणते काय गं अशी काय म्हणतेस तू, तर एकतर म्हणतेस मी मूव ऑन झालेली आहे आणि इकडे तर तू अजून अजिबात मूव ऑन झालेली नाही आहेस किंवा तू त्याच्या आठवणींमधून बाहेर आलेली नाहीस. जर तू हा रसगुल्ला खाल्लास तरच मी समजेल की तू मूव ऑन व्हायचा प्रयत्न तरी करतेस किंवा झालेली आहेस, पण तू ते काहीच केलेलं नाहीस. म्हणून मी मुद्दाम रसगुल्ला मागवला होता. तर काव्या म्हणते की तसं नाही आहे. पहिलं तर प्रेम माझं त्याच्यावरती आहे, पण मी प्रयत्न करते या सगळ्यातून बाहेर निघायचा. मला थोडा वेळ हवा आहे आणि तेव्हा मी नक्कीच तुझा हा रसगुल्ला नक्कीच खाईन. आता इकडे मात्र आपली मानिनी आज जीवाची आई हातात खडू घेऊन फळ्यावर लिहित होती. प्रश्न एकच, घरातलं खरं बिनसलेलं कोणाचं. ती लिहिते जीवा, काव्या, नंदिनी आणि पार्थ. प्रत्येकाच्या तोंडून निघालेले शब्द त्या फळ्यावर एकत्र झाले आणि तिच्या मनात एक विचार उमटला. पार्थचं मन तर मोकळं आहे, पण बाकी तिघांच्या मनात काहीतरी दडलंय. आणि दुसरीकडे आपले विक्रम काका ते पार्थला भेटायला त्याच्या बेडरूममध्ये जातात. इकडे पाहतात तर काय, आपला पार्थ तर कोणती तरी क्रीम लावून बसलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर ते विचारतात हे काय आहे नक्की. तर तो म्हणतो काय म्हणून काय काय. तर तेव्हा म्हणतो अरे ही तर आपल्या काव्याची क्रीम आहे, ती नाईट क्रीम लावते ना ती आहे, खूप छान आहे माहिती आहे का तुम्हाला. आणि तो सांगतो की अशी अशी हाताला लावायची असते. तेव्हा हे पाहून विक्रम काका म्हणतात मी या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत करून. मी तर तुझ्या आईला भेटायला सुद्धा जायचो, जेव्हा ती माहेरी निघून जायची मला नाही करमायचं, किंवा मग तिचा परफ्यूम चोरून ठेवायचो तिच्या पर्समधून आणि तो मी स्प्रे करायचो. मग मला असं वाटायचं की माझी मानिनी माझ्या जवळच आहे. तसंच तू काहीतरी करतोयस ना. पार्थला दिला एक मजेशीर आणि थेट सल्ला, तुझी बायको माहेरी गेली आहे तर तू फुलवाला, हारवाला, दूधवाला बनून का नाही जात. ते ऐकून पार्थ तयार, पुढचं पाऊल उचलायलाच. आता इकडे काव्याच्या घराची डोरबेल वाजते आणि तेव्हा काव्य विचार करते अरे इकडे आता नक्की कोण आलेलं आहे यावेळेत. तेव्हा ती जाऊन तो दरवाजा ओपन करते तर पाहते काय, पुन्हा कुरिअरवाला. आता हा कुरिअरवाला काय घेऊन आलेला आहे तर तो म्हणतो हे तुमचा जो आर्किटेक्ट बोका आहे ना त्याने हे तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. ती म्हणते हे मला नको आहे, तुम्ही घेऊन जा. आता हा आर्किटेक्ट बोका तर स्वतःच तिथे आलेला असतो हे घेऊन सरप्राईज द्यायला. आता इकडे पार्थ कुरिअरवाला बनून जातो आणि माहेरी काव्याला सरप्राईज गिफ्ट द्यायला. पण काव्या शंका घेते की तिला असं वाटतं हा बोका म्हणजे कुरिअरवाला बोका म्हणजेच आपला आर्किटेक्ट बोका आहे का. म्हणून तिच्या फोनवरून मिस कॉल देते आणि तिला उमगतं का हा कुरिअरवाला दुसरा कुणी नाही तर हा आपला पार्थच आहे. तेव्हा तिला समजल्यावर ती म्हणते हे सगळं करायची काय गरज होती तुम्हाला आणि हे सगळं कशाला केलं तुम्ही. मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तुम्ही का आलाय यावेळी. मला जर घरामध्ये आईने पाहिलं हे सगळं कोणी पाहिलं तर काय म्हणतील. तर तेव्हा पार्थ म्हणतो काय म्हणणार आहेत की एक नवरा आपल्या बायकोला भेटायला आलेला आहे आणि अजून काय म्हणणार आहेत तेव्हा. पण तुम्हाला एक सांगू का, मी आता कुठे जाणार नाही आहे, मला एक छान कॉफी करून द्या. तर ती म्हणते कॉफीसाठी दूधच नाही आहे घरामध्ये. मग तो म्हणतो की मला सँडविच करून द्या. तर ती म्हणते ब्रेडला बुरशी लागलेली आहे. असं त्यांचं थोडंसं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यातच ती सांगते की तुम्ही पहिलं जावा हो कोणीतरी बघायच्या अगोदर. आणि तेवढ्यात आई मागून हाक मारते की काव्या कोण आहे थांब जरा. आणि बघते तर काय
पार्थ आलाय, अरे तुम्ही? आणि तेव्हा ती म्हणते आता पार्थला पाहून तिची आई पूर्ण खुश होते आणि आनंदी, तिच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकतच असतो. पण काव्याला मात्र तो आलेला आवडलेला नसता. आता इकडे त्या रात्री नंदिनी हॉलमध्ये झोपलेली असते. जीवा तिच्या अंगावरती चादर सरकवतो आणि त्याच वेळेत त्याचं घड्याळ अडकतं तिच्या ओढणीमध्ये आणि म्युझिक चालू होतं, वाट हरवली धुक्याची तेव्हा. आणि यानंतर जीवाने वहीमध्ये लिहिलेलं असतं त्याच्या मनातलं सगळं काही. नंदिनीने डिवोर्स मागितलाय, पण जीवा काय निर्णय घेणार? आपल्या भावाच्या प्रेमाला संधी देणार की आपल्या मनाचा आवाज आला? हे सर्व काही उलगडेना. उद्याच्या भागात पाहूया आपण. जीवा नंदिनीला डिवोर्स देणार की नाही? परत एकदा प्रेमाचा मार्ग बदलणार का? जाणून घेऊयात उद्याच्या भागात.